तर आपण ह्याच्या आधी आपण सारथीचे किंवा ते सेशनचे व्हिडिओ केल्यातच, ठीक आहे. तर ते तुम्हाला जर माहिती त्यातली पाहिजे असेल किंवा ऐकायची असेल तर ते तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा. पण आता आपल्याला ॲक्च्युअल व्हिडिओ करायचा आहे पुणे वर्सेस दिल्ली, ठीक आहे. आणि ह्याच्या आधी मी व्हिडिओ का केलेला नव्हता, का तर माझं पुण्यात तसं राहणंच कमी झालेलं. त्यामुळे आपण जे आपल्याला माहिती नाही किंवा बघितलेलं नाही ते उगाच कुठलं तरी म्हणजे असं इनडायरेक्टली व्हिडिओ करण्यात काही मजा नाही, ठीक आहे. तर आता मी ते सेशनला गेलेलो आणि मला येताना तर तिकीट मिळालेलं नव्हतं, त्यामुळे मला कंपल्सरी राहणं भागत होतं पुण्यात, ठीक आहे. त्यामुळं मी समजा 30 तारखेला मी गेलेलो, 30, 31, 1, 2ला तिकीट मिळालं मला, म्हणजे 3-4 दिवस तरी मी राहिलो, ठीक आहे. ह्याच्या आधी पण 1-2 दिवस राहिलो आहे मी, पण असं पहिल्यांदाच इतकं जास्त राहिलो. इवन मी दगडूशेठ गणपतीचं पण दर्शन मी पहिल्यांदाच ह्यावेळी घेतलं, ठीक आहे. म्हणजे आयुष्यात सांगालो आहे, या वर्षीच नाही, आयुष्यात पहिल्यांदा घेतलं. ठीक आहे. मागल्या वेळी पण घ्यायचं होतं, पण मागल्या वेळी काहीतरी गर्दी होती त्यामुळे गेलो नव्हतो. तर ते झालं. तर आता आपण पुणे वर्सेस दिल्ली UPSCसाठी किंवा UPSCसाठी आणि बाकीचं खर्चिक किती आहे, म्हणजे दिल्ली खरोखर महाग आहे काय पुण्यापेक्षा, किंवा पुणे महाग आहे का दिल्ली महाग आहे, तर हे ॲक्च्युअली आपण कंपॅरिझन करणार आहे आणि रेटिंग वाईज करणार आहे. असं नाही की उगाच असं काहीतरी सांगणार. जस्ट 1 मिनिट. तर आपण पहिल्यांदा फूडच्या बाबतीत बघणार आहे, ठीक आहे. तर फूडच्या बाबतीत म्हणजे पुणेच टॉपला आहे, ठीक आहे. म्हणजे खायच्या बाबतीत तर पुण्याचा विषय नाही. आणि मी तर व्हेज खातो आहे, मला तर व्हेज जेवण म्हणजे आमच्या कोल्हापूरपेक्षा मला व्हेज जे जेवण आहे ते पुण्याचं भारी वाटते, ठीक आहे. म्हणजे 2018पासून मी म्हणजे 2018ला एकदा मी जेवलेलो पुण्यात, त्यामुळे त्यावेळीपासून मला ते पुण्याचं जेवण व्हेज आहे ते भारी वाटते. आणि ज्यावेळी म्हणजे जसं मी त्या सेशनसाठी गेलो होतो, त्या सेशनसाठी मी ज्यावेळी उठून मी सेशनसाठी निघालेलो त्यावेळी मी जेवूनच म्हणजे पुण्यानं गेलेलो. काहीतरी पनीर थाळी खाल्लेली मी, ठीक आहे, ₹110. तर मी पैसे का सांगतो, का तर जेन्युइनमध्ये जे करायचे तुम्हाला सांगतो. तर जेवण मला खरोखर भारी वाटलं पुण्यातलं, ठीक आहे. दिल्लीपेक्षा कोल्हापूरपेक्षा व्हेज, ठीक आहे. म्हणजे नॉनव्हेजसाठी कोल्हापूरचा म्हणजे नादच करायला नाही थोडा, पण व्हेजसाठी पुणे, ठीक आहे. म्हणजे आता रेटिंग द्यायचं म्हटलं तर आपण आता कंपॅरिझन करणार आहे ते कोल्हापूर वर्सेस पुणे नाही, तर पुणे वर्सेस दिल्ली करणार आहे, ठीक आहे. तर दिल्लीसाठी मी रेटिंग देईल जेवणासाठी 8पैकी 10, ठीक आहे. आणि दिल्लीला देईल 7पैकी 10. आत्ता तसं बघायला गेलं तर दिल्लीचं पण थोडं वेगळं आहे थोडा, पण आता ही सवय झाली आहे त्यामुळं ते पण असं काय जास्त वेगळं किंवा जास्त खराब वाटत नाही. आणि आत्ता जी मेस माझी आहे ती म्हणजे बऱ्यापैकी चांगलीच आहे, म्हणजे चांगलीच आहे थोडा, काही विषय नाही. त्यामुळं असं काय पुण्यात म्हणजे जेवणाचा काय असा जास्त फरक वाटत नाही, ठीक आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग, म्हणजे आपल्याला समजा कुठंतरी जायचं आहे तर दिल्लीत कसं ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि पुण्यात कशी आहे, तर त्या आपण आता कम्पेअर करणार आहे. तर तिथं मग मी पुण्याला गेलं तर 6पैकी 10, 10पैकी 6. आणि जर दिल्ली गेलं तर 10पैकी 10. का तर दिल्लीत तुम्ही बघितलं तर कनेक्टिव्हिटी एकदम फास्ट आहे, म्हणजे मेट्रो आहे, त्यानंतर बसेस आहेत, त्यानंतर ॲटो आहे, ओला आहे, कॅब आहे, ठीक आहे. पण पुण्यात जर बघितलं मेट्रो तर नाही आहे, मेट्रो आहे पण काहीतरी ठराविक ठिकाणीच आहे, त्यासाठी पण बऱ्याच लांब जायला लागते. त्यानंतर बस आहे, बसला तर ट्रॅफिक किती रे बाबा, कुठं तरी जवळच्या जवळ जायचं असेल तरी 2-3 सिग्नल आहेतच, ठीक आहे. त्यामुळे किती वेळ जातो त्यात. त्यानंतर ॲटो म्हणला तर ॲटोचं ते रेट जास्तच, फाडाफाडी तुम्हाला म्हटलं तसं ते फाडाफाडी जास्त आहे, त्यामुळं ते काय नको वाटतं ते, ठीक आहे. त्यामुळं दिल्ली ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत चिप आहे, ठीक आहे. जसं की एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी पुण्याच्या एअरपोर्टवरनं ABC चौकात गेलो ₹200 आणि हेच मी जर दिल्लीत यायचं म्हटलं एअरपोर्टवरनं आमच्या इथं, तर मी काहीतरी ₹45 येऊ शकतो इथं. 45 कुठं आणि 200 कुठं. 200 ती बार्गेन केल्यावर 200 नाही तर ती 300 म्हणतात, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर मित्र, तर मित्र दोन्हीकडे सारखंच आहेत. म्हणजे असं पण काही नाही की माझा मित्र आता पुण्यातच जास्त आहेत किंवा मित्रांच्यासोबत पुण्यात अभ्यास होतो आणि दिल्लीत होत नाही, असं नाही. दोन्हीकडे सारखंच आहे, काही विषय नाही. त्यामुळे मित्र दोन्हीकडे इक्वल आहेत. अभ्यास जास्त कुठं होतो आहे माझा तसं बघायला गेलं तर दिल्लीतच अभ्यास होतो आहे. पुण्यात म्हणजे शक्यता कमीच आहे थोडा, म्हणजे ते जवळ असल्यामुळे मी महिन्याला म्हणू शकतो की कोल्हापूरला जाऊन येतो. पण दिल्लीत तिथं असा विषय आहे की कोल्हापूरला जायचं म्हटल्यावर थोडा विचार करावा लागतो आहे, आधी एक 15 दिवस प्लॅनिंग करावं लागते, आधी तिकीट वगैरे काढून ठेवावं लागतात. पण पुण्यातनं दिल्ली म्हटलं तर ट्रॅव्हलनं आपण संध्याकाळी जाऊ शकतो किंवा एसटीनं जाऊ शकतो मनात आलं तर, किंवा अर्जंट असेल तर. दिल्ली जर जायचं असेल तर जेन्युइन अर्जंट आहे का किंवा दुसरा काय पर्याय होऊ शकतो का अवेलेबल, तर ते आपण करायला बघतो आहे. त्यामुळे ते एक भार आहे. त्यामुळे अभ्यास मला दिल्लीतच जास्त होऊ शकतो आहे, ठीक आहे. त्यामुळं आता दिल्लीतला खर्च वर्सेस पुण्यातला खर्च बघूया थोडं. म्हणजे पुण्यातला खर्च काढूया आपण. जर चांगली रूम बघितली तर तुम्ही 3,500 रूम घ्या. त्यानंतर मेस 3,000. 3,000 मेस आहे, पण ती 3,500 मेस पडते. का पडते माहिती आहे काय? मला मित्रांनी सांगितले की रविवारी संध्याकाळी काहीतरी सुट्टी असते, मग रविवारी संध्याकाळी सुट्टी असते तर तुम्हाला बाहेरच जेवायला पाहिजे.
तर मंथली मी म्हणतो आहे ते एक 500 रुपये. ठीक आहे, तुम्ही कधी हॉटेलला गेला, कधी रेग्युलर जेवला तर ते मंथली आपण 4 वेळेचं 500 रुपये धरा, तर ते 3,500 मेस होते. आमची इथं मेस आहे ती 30 दिवस मेस आहे, सुट्टी नाही असं आहे. त्यामुळे ती 3,500 मेस, 3,500 तुमची भाडं, 7,000 झालं. लायब्ररी काहीतरी पुण्यात स्वस्त आहे, 1200-1300 रुपये आहे. त्यामुळं 7,000 अधिक 1200 म्हणजे 8,200. आणि अजून नाश्ता पाणी म्हणजे डेली नाश्त्यांच्या ते काहीतरी 1,000 पकडून चला. 1,000 म्हणजे जास्त होती सोडा. पुण्यात नाश्ता काहीतरी 25 रुपये 30 रुपये असा आहे. म्हणजे आपण खायला ते जेव्हा पण आपण 1,000 पकडू तर किती झालं, 7, 8, 8.5, 9, 9.5 असं होते. म्हणजे 10,000 पकडा. आणि दिल्लीत होते 13-14,000. पण मला वाटते की असं पण नाही की पुणे हे हापच पडते दिल्लीच्या, तर 3-4 हजाराचा फरक पडतो आहे. पण जर UPSC तुम्हाला जेन्युइन करायचं आहे तर मी म्हणेन की थोडं पैशाचं प्लॅनिंग करा किंवा अजून काहीतरी करा. पण जर UPSC जेन्युइन करायचं आहे तर पुण्यातच करा. थोडा खर्च मी म्हणेन की खरोखर जास्त आहे खर्च. 4,000 म्हणजे बरंच आहे तसं बघायला गेलं तर. वर्षाला 50,000 होत आहेत एक्स्ट्रा. पण जर UPSC खरोखर करायची आहे तर जेन्युइन सांगतो आहे दिल्लीचं बघा. ठीक आहे. आणि दिल्लीत पण शक्यतो ORN बघू नका. करोलबाग किंवा पटेल नगर किंवा अजून पण काही काही एरिया आहेत. ठीक आहे. आता हे मला तर 2च माहीत आहेत. यांच्या आसपास जर तुम्ही गेला तर हे 14,000 भागू शकते. ORNमध्ये तरी काही इतक्यात भागत नाही सोडा. ORNमध्ये भाडंच तुम्हाला 10,000 जाईल. आणि ORN तसं पण काय आता म्हणजे अभ्यासासाठी मला तर वाटत नाही राहिले. ती जास्तीत जास्त तिचं पोरं आहेत ती सगळी वेबसिरीज वगैरे बघून आलेली आहे, त्याची इन्फ्लुएन्स झालेले आहेत टेम्पररी. आणि ही पण पोरं आहेत अशी आहेत की ही थोडे दिवस राहतात म्हणजे 1 वर्ष आणि त्यानंतर जातात. पण तुम्हाला जर खरोखर ॲक्च्युअल लाँग टर्म UPSC करायची आहे, लाँग टर्म म्हणजे थोडं 1-2 अटेम्प्टसाठी का सांगतो माहीत आहे का, तर माझ्या पण या चुका झाल्यात. मी पण पहिल्यांदा तुफान म्हणजे असा खर्च केला UPSC, पण नंतर असं वेगळं होते. त्यामुळे आधीच तुम्हाला मी सांगतो आहे असं आहे. तर खरोखर जर खर्च म्हणजे UPSC करायची आहे किंवा तर म्हणजे पैशाचा काय प्रॉब्लेम नाही तर थोडं UPSCसाठी दिल्ली कन्सिडर करा. ठीक आहे. पुणे नका. जर बाकीचं तुम्ही म्हणताय MPSC वगैरे तर पुण्याचा विचार करा. हे पण सांगेन की MPSCसाठी काय पुण्यातच काय स्पेशल असं वेगळं काय नाही आहे. ठीक आहे. सगळे पोरं काय प्रिंटा मारतात तीच म्हणजे त्या झेरॉक्स कॉपीच्या म्हणजे दुकानात जातात ते प्रिंट सांगतात ती मारतात. मग ते काय तुम्ही तुमच्या शहरात बी करू शकता. समजा कोल्हापूरचा कोणता आहे तर कोल्हापुरात तुम्ही करू शकता किंवा घरात साधा प्रिंटर आणून ती करत बसा की कशाला पुण्यात येऊन 10,000 घालवायला महिन्याला. आणि पुण्यात डिस्ट्रॅक्शन बी भरपूर आहेत. ठीक आहे. म्हणजे जेन्युइन सांगतो म्हणजे खरोखर डिस्ट्रॅक्शन बरीच आहेत. आणि सगळे कसं आपल्या आजूबाजूचंच असल्यामुळं आपल्याबरोबरच पोरं असल्यामुळं तर कनेक्टिव्हिटी जास्त होते. आपण जास्त असं बोलत बसतो आहे, चर्चा वायफळ करत बसतो आहे. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन पण बरीच आहेत. पण मी एक बघितलं की पुण्यात की कपल किंवा हे असं जर आम्हाला कमी दिसलं म्हणजे का दिसलं किंवा म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे सोडा. तर अभ्यासाच्या वेळी असलं म्हणजे अभ्यासाच्या पिरियडमध्ये पोरांच्या असल्यात पडू नका. म्हणजे जेन्युइन आढावा आहे. पण सांगतो म्हणजे हे मला बरं वाटलं की मला वाटलं की पुण्यातच काहीतरी डिस्ट्रॅक्शन आहे. पण हे नाही आहे म्हणजे MPSCसाठी. म्हणजे मला तर वाटलं ते 3-4 दिवस. पण फर्ग्युसन कॉलेजकडे गेलतो का तर तिथे वाटलं की एक बरं झालं की मी 11-12वीला नाही डिग्रीला मी फर्ग्युसनला ॲडमिशन घेतलं नाही. ते एक बरं झालं. म्हणजे हे मला म्हणजे आता भारी वाटलं ते डिस्ट्रॅक्शन बघून की इतकी पोरांनी इतक्या मुलं असं डिस्ट्रॅक्टेड की एवढं झालं की त्या वयात तो अभ्यास म्हणजे लय असं कंट्रोल करायला लागणार स्वतःला. कळलं का. म्हणजे अशी स्वतःची अशी इच्छा अशी धरून ठेवायला लागणार. त्यापेक्षा त्या झोनमध्ये न राहिलेलं चांगलं. ठीक आहे. तर हा माझा अनुभव आहे UPSCसाठी दिल्ली वर्सेस पुण्याचा. UPSCसाठी करायचं आहे तर दिल्लीला प्रेफर करा तुम्ही. ठीक आहे. त्याच्यासाठी कारणं सांगितली. दिल्लीला आला तर तुम्हाला काय होईल, थोडं तुम्हाला UPSCवालीच पोरं भेटतील. तुम्ही MPSCनं डिस्ट्रॅक्ट नाही होणार. UPSCवाल्या पोरांचा माइंडसेटच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळं अजून तुम्हाला UPSC संदर्भात कळेल असं आहे. त्यामुळं UPSCसाठी दिल्लीलाच प्रेफर करा. आणि जर पुण्याचं MPSCसाठी करायचं तर पुणे ठीक आहे. पण जर पैशाचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर मी म्हणेन की जेन्युइन जिथं आहे तिथंच करा. थोडं फोकस वाढवा जिथं आहे तिथं. असं नको की जिथं आहे म्हणून तिथं कसं पण करतो आहे. फोकस वाढवा. चांगल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ह्या पण असं म्हणजे जो कोणतरी दिल्लीतनं किंवा पुण्यातनं अभ्यास करतो ते याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि अभ्यास करा. कारणं वगैरे काय सांगत बसू नका, पैसे नाहीत हे नाही. ठीक आहे. म्हणजे माझं पण आता होतं ते मी स्वतः गाणं गात नाही पण होतं. पण ठीक आहे. आपण पुढं आपल्याला करायचं आहे तर ते आपण करून दाखवायचं आहे. ठीक आहे. तर एवढंच सांगेन. थोडं म्हणजे मला वाटते की थोडं मी ॲक्च्युअल ॲनालिसिस केले पुणे वर्सेस दिल्ली जेन्युइन जे आहे ते. असं नाही की उगाच वाचून कुठलं तरी किंवा अजून काहीतरी केले. ॲक्च्युअल मी अनुभवल्यात गोष्टी. ठीक आहे. आणि पुण्यात म्हणजे थोडं मित्र चांगलं शोधा, अभ्यासवादी शोधा. ठीक आहे. तर आय होप की या व्हिडिओत तुम्हाला माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.